येतले तर त्या अंगार बाजू बोल कोण कोणाक टाकूचे ना लक्ष्मीनारायण कबड्डी संघ भरवून आयोजित लक्ष्मीनारायण चषक 2024 जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय यंगस्टर कणकवली विरुद्ध पाहायला मिळतात दुसऱ्या कणकवली संघ नंबर 5 सुमित गावडे डिजिटल सक्सेसफुल टॅकल मैदानावरती पाहायला मिळतोय हसऱ्यांची घंटी वाजली जाते निश्चितच रेडरसाठी पॉईंट घेणं अनिवार्य असेल नाही तर बेंचवरती जावं लागेल पॉईंट तर पाहायला मिळेल मात्र कोणत्या बाजूने असेल हे बघावं लागेल मैदानावरती डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते रेडरच्या माध्यमातून 2 विरुद्ध 1 1 विरुद्ध 2 डिफेन्सचा सपोर्ट टॅकल सक्सेसफुल थर्ड रेड जर्सी नंबर 5 पुन्हा एकदा रेड बोर्डच्या वरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय स्टार कणकवली संघाचा साडे बट्टू कलेश्वर देरूर संघाच्या मैदानामध्ये पाहायला मिळते बघावं लागेल का टॅकल केलं जाईल का टच पॉईंट घेतला जाईल समोरून ब्लॉक चाईन येते बसतोय त्या ठिकाणी रेडर आणि पुन्हा एकदा टॅकल सक्सेसफुल तो म्हणजेच कलेश्वर देरूर संघाचा गुणसंख्या देखील वधारली जाते 2 विरुद्ध 3 थर्ड रेड या ठिकाणी देखील आहे सिद्धेश आगणे रेडर आहे रेड मोडच्या वरती किक करण्याचा प्रयत्न डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते जोरदार हालचाल पाटील आणि सुमित गावडेची चेन टॅक होतो त्यानंतर थर्ड रेड सुमित गावडे पुन्हा एकदा डू ऑर डाय रेड मोडच्या वरती मागच्या डू ऑर डाय रेड चढाईवर त्या ठिकाणी निश्चितच टॅकल झाला होता या ठिकाणी देखील पॉईंट घेण्याचा इरादा असेल का हे बघावं लागेल मैदानावर निश्चितच बघावं लागेल पंचांचा इशारा येतोय दोन गुणांचा इशारा येतो 2 खेळून बाद करत बाकी करतोय 6 विरुद्ध गुणसंख्या देरूर संघाचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो यंगस्टर कणकवली संघाच्या मैदानामध्ये यापैकी टॅकल सक्सेसफुल पॉवरफुल टॅकल मैदानावरती तो म्हणजेच यंगस्टर कणकवली संघाचा आणि गुणसंख्या पुन्हा एकदा बरोबर 5 गुणांची आघाडी शेवटचे 2 खेळाडू बाकी आहेत ते म्हणजे कलेश्वर देरूर संघाच्या माघारी परत 2+2 4 गुणांचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि गुणसंख्या बॅक टू बॅक 2 रेडवर 4 पॉईंट घेऊन त्या ठिकाणी माघारी परत 6 पॉईंट सुमित गावडेच्या माध्यमातून विषय बहारदार खेळ सुमित गावडेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय त्यानंतर पुन्हा एकदा ऑल आउट झालेला संघ ऑल इन सो ब्युटिफुल लुकिंग लाईक अ वाव यंगस्टर कणकवली संघाचा 12 विरुद्ध 2 अशी गुणसंख्या मैदानावरती जर्सी नंबर 8 पुन्हा एकदा रेडर रेड बॉलच्या मध्ये प्रथमेश रेडर आहे रेड बॉलच्या मध्ये 2-2च्या 3च्या मैदानावरती पाहायला मिळतात 6 गुणांची आघाडी प्राप्त करतोय पहिल्या पुन्हा एकदा एक गुण घेऊन माघारी परततोय सूत्र दाखल रेडर रेड मोडच्या वरती सूरज जर्सी नंबर 2 चा साडेपट्टू रेडर आहे रेड मोडच्या वरती 5 खेळाडू बाकी आहेत ते म्हणजे कलेश्वर देरूर संघाच्या मैदानामध्ये कमबॅक कशा प्रकारे केला जाईल कलेश्वर देरूर संघाच्या माध्यमातून हे मात्र बघावं लागेल मैदानावर निश्चितच पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते शेवटच्या 10 सेकंदांचा बजर या ठिकाणी वाजतोय आणि त्यानंतर माघारी परतण्याचा देखील इरादा असेल रेडरचा माघारी परत रेडर पहिल्या खेळ होतोय समाप्त पहिल्या मध्ये डबल 13 विरुद्ध 2 11 गुणांची आघाडी प्रथमेशच्या माध्यमातून थोडे डू ऑर डाय रेड हू देवा असो कॅप्टनची गंडी वाजली जाते पॉईंट घेणं रेडरसाठी अनिवार्य असेल किक करण्याचा प्रयत्न सिद्धेश आगणे रेडर आहे रेड मोडच्या वरती समोर ब्लॉक आणि त्यानंतर टॅकल सक्सेसफुल
सपोर्ट आणि त्यानंतर झालेला टॅकल सक्सेसफुल. गुणसंख्या पुन्हा एकदा बदलते 14 विरुद्ध 2. थर्ड रेड सुमित गावडे रेडर आहे रेड मोर्चावरती. पहिल्या मध्ये डू ऑर डाय रेड, पहिल्या डू ऑर डाय रेड वर टॅकल झाला होता. दुसऱ्या डू ऑर डाय रेड वरती 2 गुण घेतले होते आणि त्यानंतर दुसऱ्या मध्ये पहिल्याच्या डू ऑर डाय रेड मोर्चावरती 3 गुण सुपर रेड मैदानावरती बाहेर आली सुमितच्या माध्यमातून आणि गुणसंख्या देखील परावर्तित 17 विरुद्ध 2. 15 गुणांची आघाडी. शेवटचा खेळाडू बाकी असेल विश्वास रसिक. खेळाडूंना रिवाईट करावं लागेल. शेवटचा खेळाडू असेल बाकी म्हणजे कलेश्वर धेनूर संघाचा थोडासा खेळण्याचा प्रयत्न आहे. त्यांचा प्रयत्न निश्चितच का पॉईंट घेतला जाईल रेडरच्या माध्यमातून बघावं लागेल. थोडासा संयम दाखवावा लागेल डिफेन्सला. डिफेन्सचा पुन्हा एकदा शेवटच्या 10 सेकंदांचा बजर वाजतोय. टॅकल करण्याचा प्रयत्न होईल डिफेन्सच्या माध्यमातून. संपूर्ण ब्लॉक आणि निश्चितच टॅकल सक्सेसफुल. कलेश्वर नेहरू संघ गुणसंख्या 20-2 अशी गुणसंख्या मैदानावरती. निश्चितच पुन्हा एकदा रेड मोर्चावरती सूरज पुन्हा एकदा 1 गुण घेऊन माघारी परततोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तराला लागेल. जर्सी नंबर 30 पुन्हा एकदा बघावं लागेल. रेडरचा एस्केप मिड लाईन क्रॉस. मिड लाईन क्रॉस एका गुणाचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि गुणसंख्येने त्यानंतर पुन्हा एकदा रेडर जर्सी नंबर 34 रेडर आहे रेड मोर्चावरती. बघावं लागेल काय घडेल. मागच्या त्या ठिकाणी निश्चितच 1 गुण घेतला होता. बोनसचा प्रयत्न पाहायला मिळते. परफेक्ट बोनस. त्यानंतर होणारा सामना म्हणजे लक्ष्मीनारायण भालाबल विरुद्ध पंचक्रोशी जामसंडे. दोन्ही संघांसाठी तिसरा आणि अंतिम पुकार. आपण हा सामना संपल्यानंतर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंचक्रोशी जामसंडे विरुद्ध लक्ष्मीनारायण भालाबल दोन्ही संघांसाठी तिसरा आणि अंतिम पुकार. आपण हा सामना संपल्यानंतर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पहिला सेमीफायनलचा सामना प्रथमेश रेडर रेड मोर्चावरती पुन्हा एकदा 1 गुण घेऊन माघारी परततोय. 22 विरुद्ध 4 असा गुणाफलक मैदानावरती. यावेळेस देखील बघावं लागेल. टॅकल होतोय सक्सेसफुल. डिफेन्सचा सपोर्ट बल्लमध्ये धडक. अंतिम फेरीत धडक कोण मारतो हे मात्र बघावं लागेल. शेवटच्या 3 मिनिटांचा इशारा सांगण्यात येतोय पंचांच्या माध्यमातून. 4 विरुद्ध 23 अशी संख्या. रेडर पुढचा नंबर 77चा खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय रेड मोर्चावरती. रेडर सेल्फ आउट. लॉबीत प्रवेश करतोय. कोणत्याही डिफेंडरला न टच करता म्हणजे रेडर त्या ठिकाणी आउट असेल आणि पुन्हा एकदा एका गुणासह 24 विरुद्ध 4. थर्ड रेड कॅच सक्सेसफुल. बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा 1 गुण डिफेन्स पॉईंटमध्ये येतो म्हणजे भाई खाली बस मध्ये भाई जरा 24. होय होय बघावं लागेल. शेवटच्या 2 मिनिटांचा इशारा पंचांच्या माध्यमातून तो टच करण्याचा प्रयत्न. परसूटचा प्रयत्न सुमित गावडेचा. एका गुणाचा संख्या परावर्तित 25 विरुद्ध 5. पुढे बघा ना जर्सी नंबर 8 रेडर पुन्हा ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न. 5 विरुद्ध 25 गुणांची आघाडी. पुन्हा एकदा माघारी परततोय. सामना समाप्त. फायनल 20 वाजते आणि त्यानंतर होणारा सामना